गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आवाजच नाही येते मला. गुड मॉर्निंग. हा, व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. शुभ प्रभात, शुभ सकाळ. प्रभात म्हणजे काय? सकाळ. प्रभात म्हणजे काय? सकाळ. मॉर्निंग म्हणजे पण काय? सकाळ. तर आजच्या छानशा दिवसाची सुरुवात आपण छान छान करणार आहोत. आपण आजचा सुविचार वाचूया. काय लिहिले फळ्यावर वाचा. असं नाही एक जणांनी उभं राहा. चला, कोण उभं राहते? चला, आरुषी उभी राहा. खणखणीत आवाजात वाचायचं आहे. यश मिळवायचे असेल तर अपयशाची भीती सोडा. व्हेरी गुड. टाळ्या वाजवा सगळ्यांनी आरुषीसाठी. फॅन्टॅस्टिक नाही वाजवायची, साधीच टाळी वाजवायची. नंतर मी सांगेल तेव्हा फॅन्टॅस्टिक टाळी वाजवायची. व्हेरी गुड. आता बघा, भीती बाळगली तर आपल्याला यश मिळेल का? नाही. म्हणून यश म्हणजे तुम्हाला जर जिंकायचं असेल, तुम्ही ठरवलेली गोष्ट तुम्हाला मिळवायची असेल, कोणतंही काम करत असताना ते व्यवस्थित पूर्ण व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर भीती ठेवायची मनामध्ये नाही. स्वतःच्या मनाला सांगायचं, मी हे करू शकतो, मला येणार, मी हे पूर्ण करणार. आता मॅडम शिकवणार आहेत काहीतरी नवीन, काहीतरी मॅडम विचारणार आहेत आपल्याला. मग आपल्या मनाला आपण काय सांगायचंय की लक्ष कुठं पाहिजे आणि कान कुठं पाहिजे? मॅडमच्या आवाजाकडे. कुठे? तर तुम्हाला यश मिळणार की नाही? पण तुमचं जर डोळे फळ्याकडे नसतील आणि कान माझ्या आवाजाकडे नसतील तर तुम्हाला मी काय सांगेल ते समजेल का? समजेल? नाही समजणार. मग आता सगळ्यांचे डोळे कुठे पाहिजेत? फळ्याकडे. आणि कान कुठे पाहिजेत? व्हेरी गुड, मॅडमच्या आवाजाकडे. आता फळ्यावर जर तुम्ही लक्ष दिलं तर तुमची एक गोष्ट लक्षात येईल की हे सगळं आपण शिकलोय, आतापर्यंत शिकलोय की नाही? मग तरी पण मी हे का केलं? उजळणी. आणि उजळणी कशी? काहीतरी वेगळ्या पद्धतीने. आता बघा, इथे जर तुम्ही नजर फिरवली तर तुम्हाला कळेल सगळ्यात वरच्या डब्यात मी काय लिहिलंय? वर्ण. किती लिहिलेत बरं? हे किती दिसतात? नीट वाचा. अरे, हे 25 आहेत. किती आहेत? किती? 52. असं नाही करायचं, लक्ष द्यायचं नीट. 52 म्हणजे याचा अर्थ तुमचं लक्ष नाहीये. वर्ण किती आहेत? 52. मग आता हे 52 वर्ण कसे बनलेत तेच इथं मी दिलेलं आहे. बघा, 52 कडून बाण गेलाय. ह्या 52 मध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात. पहिला बाण गेलाय, कुठे गेलाय? स्वर. स्वर किती बघितले आपण? 14. 14 मध्ये कोणते स्वर होते? ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर. ऱ्हस्व स्वर किती होते? 2 होते का? 4 होते. आणखी एक आहे त्याच्यामध्ये अ, ई, उ आणि रू. एवढे आपण लिहिले होते की नाही? रू राहिला होता आपल्याला याचा. रू हा सुद्धा याच्यातच आहे ऱ्हस्व स्वर मध्ये. म्हणजे किती आहेत हे? किती आहेत सगळे स्वर? 5. किती आहेत? 5. आणि दीर्घ स्वर किती बघितले होते आपण? 7 होते. किती होते? 7. कोणते कोणते? आ, किती झाले मोजा? 1 2 3 4 5 6 7. झाले का 7? झाले. पण आता बघा, 7 आणि 5 मिळवले तर किती होतात? 12च होतात. मग तुम्ही म्हणणार, मग मॅडम अजून 2 स्वर कुठे गेले? आपण तर 14 बोललो. याच्यामध्ये अजून स्वर होते ते इंग्रजीतले आलेले होते की नाही? ए आणि ओ. म्हणजे हे किती झाले? 14 झाले. किती झाले? 14 स्वर झाले. आता स्वर 14 बरोबर झाले. आता स्वरादी किती होत्या? स्वरादी 2 स्वरादी आहेत. कोणत्या कोणत्या? व्हेरी गुड. अम आणि आहा. आता स्वर स्वरादी झालं. हे सगळे मिळून झाले किती? 16 झाले. 14 स्वर आणि 2 स्वरादी. मग आता इकडे बघा, व्यंजने. मी किती लिहिले तिथे बघा? किती आहेत? नीट बघा. नाही हे वाचा. 36. किती आहेत व्यंजन? 36. आता स्वरांमध्ये स्वर आणि स्वरादी दोन्ही मिळून
झाली आहेत. आता व्यंजनांमध्ये काय काय बघितलं बघा आपण. सगळ्यात पहिले आपण कोणती व्यंजन बघितली होती? स हा स्पर्श. व्हेरी गुड. कोणती? स्पर्श व्यंजनी. सगळ्यांचं लक्ष पण फळ्याकडे दिसत नाहीये मला. अरे कोणाचं मला लक्ष फळ्याकडे दिसत नाहीये. आहे का? फळ्याकडे लक्ष आहे? नाहीये? हे कोणती व्यंजन आहे? स्पर्श व्यंजन. कोणती? किती आहेत? 25. किती आहेत? नंतर अंतस्थ व्यंजन आपण बघितली होती. कोणती बरं? 4 होती ती. सांगा बरं कोणती? व्हेरी गुड. य र ल व अंतस्थ 4. आणि उष्म व्यंजन 3 बघितली होती आपण. कोणती बरं? श श स. बरोबर की नाही? बघा कसं छान लक्षात राहिले. त्याच्यानंतर आपण महाप्राण एक बघितला होता. महाप्राण किती होते? महाप्राण कोणता बरं? हो 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 होता महाप्राण. कोण होता? हो. चला आता पुढे जाऊया. पुढचं एक व्यंजन होतं की ज्याने कोणताही शब्द सुरू होत नाही. ळ. ज्याने कोणताही शब्द सुरू होत नाही त्याला बोलायचं स्वतंत्र व्यंजन. काय बोलायचं? स्वतंत्र व्यंजन. आणि त्याच्यानंतर आज आपल्याला बघायचे आहे शेवटचा जो व्यंजन मधला भाग आहे तो म्हणजे वाचा काय आहे? संयुक्त व्यंजन. संयुक्त व्यंजन म्हणजे ते व्यंजन तयार होताना खूप व्यंजन एकत्र आली आहेत. एकापेक्षा जास्त व्यंजन. आता इथे बघा क्ष आणि ज्ञ सगळ्यात शेवटी आहेत की नाही वर्णमालेत. क्ष आणि ज्ञ कसे बनलेत नीट लक्ष द्या. मी विचारणार आहे तुम्हाला. आता बघा क्ष लिहिलाय मी इथे. दिसतोय सगळ्यांना? दिसतोय का? आता आपण ज्यावेळी क्ष बोलतो ना त्यावेळी त्याच्यामध्ये आपण क पण बोलतो, श पण बोलतो आणि अ पण बोलतो. म्हणजे हे एक व्यंजन बोलतो, हे एक व्यंजन बोलतो आणि हा स्वर येतो. आणि 2 व्यंजन आणि स्वर मिळून ते बनतं. म्हणून त्याला बोलायचं संयुक्त. एकत्र येऊन 2 व्यंजन एकत्र येऊन मग क्ष काय आहे? संयुक्त व्यंजन. काय आहे? कोणत्या कोणत्या व्यंजनांनी बनलं बघा? क अ स्वर आहे. क आणि श ने बनलं षटकोनचा श आणि अ हे स्वर आहे. आता ज्ञ. आता ज्यावेळी आपण ज्ञ बोलतो की नाही त्यावेळी आपण द पण बोलतो बघा. द न य ज्ञ 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 ज्ञ. मग पुढे अ पण येईल का? अ पण येईल. ज्ञ ज्ञ. द न य अ ज्ञ. सांगा मग संयुक्त व्यंजन किती आहेत? किती आहेत? 2. किती आहेत? आता यांची सगळ्यांची बेरीज करून बघू आपण. 52 येते का? बेरीज करून बघूया का? इथे बेरीज करूया. बघा 14 लिहिले पहिल्यांदा स्वर. नंतर 2 स्वरादी. नंतर 36 काय? व्यंजन. यांची बेरीज करूया. 4 मध्ये 2 मिळवले किती येतील? 4 2 मिळवायची. 2 बोटे घ्या. 4 च्या पुढे मोजा. 4 झाल्यावर 5 6. आता 6 मध्ये 6 मिळवायचे. 6 आणि 6 किती? दुसरे 6 घ्या. 6 मध्ये मिळवा. 7 8 आता इथे 12 आले पण इथे काय लिहायचं? फक्त 2. हातचा गेला 1. 1 आणि 1 2 मध्ये किती मिळवायचे? 3. मग 2 च्या पुढे मोजा. 2 झाल्यावर 3 4 5. मग इथे किती लिहायचे? किती आलं आपलं उत्तर? 25च बोलते वैष्णवी. शेवटी ब वाचायचा. 52. किती आलं? 52. म्हणजे सगळी जी आपली अ आई मध्ये अक्षर आहेत, स्वर आहेत, व्यंजन आहेत ते सगळे मिळून किती आहेत? 52. किती आहेत? 52. आणि या ठिकाणी आपण पूर्ण वर्णमाला बघितलेली आहे. अनुनासिक वगैरे आहे पण ते आपण नंतर बघणार. अनुनासिक म्हणजे काय ते आपण नंतर बघणार आहोत. आता लिहून घ्यायचं आहे. घाई नाही करायची. समजले का ते सांगा पहिलं. सगळे वर्ण मिळून किती आहेत? 52. किती आहेत? स्वर किती आहेत? स्वरादी किती आहेत? आणि सगळी व्यंजन मिळून किती आहेत? अरे व्यंजन. अरे 25 स्पर्श व्यंजन आहेत. सगळी व्यंजन विचारते मी. सगळी
36 आणि सगळ्यांची बेरीज म्हणजेच वर्ण किती 52. एकदा छान पैकी फॅन्टॅस्टिक टाळी वाजवा चला.